हॅलो, इलेक्ट्रोस्टॅटिक्स या आपल्या 8व्या चॅप्टरचं आजचं हे 12वं सेशन आणि याच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत पोलर अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्सचा. तर आपलं आजचं जे पहिलं आर्टिकल आहे खरं तर ते आहे डायइलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशन. तर पहिल्यांदा आपण समजावून घेऊया डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय ते. तर पहिल्यांदा डेफिनेशन काय ती समजून घेऊया. पुस्तकामध्ये जी डेफिनेशन दिली ती तुमच्या समोर ठेवतोय बघा. डायइलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटर्स विच कॅन बी युज्ड टू स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, एकदम सिंपल डेफिनेशन डायइलेक्ट्रिक्सची दिली आहे. त्यांनी इथे असं म्हटलंय की डायइलेक्ट्रिक म्हणजे इन्सुलेटर्स आहेत. ओके, सो इन्सुलेटर, प्रत्येक इन्सुलेटर हा डायइलेक्ट्रिक नसतो हे लक्षात घ्या. फक्त डायइलेक्ट्रिक हे एक प्रकारचे इन्सुलेटर्स आहेत विच कॅन बी यूज टू स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी. तर याला दुसरी एक और डेफिनेशन आपण सांगू शकतो जी इझिली तुम्हाला डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय ते आणखीन एक्सप्लेन करू शकेल. तर ती डेफिनेशन बघा, तुम्हाला जी सुटेबल वाटेल ती लिहा. इथे जी पुस्तकामधली आहे ती तुमच्या समोर पहिल्यांदा ठेवली आहे. आणि दुसरी एक अल्टरनेटिव्ह डेफिनेशन मी तुमच्या समोर ठेवतोय की ज्यातून आणखीन क्लिअर होतंय. Dielectrics are the materials which do not allow the electricity to flow within them but show the electric effect. So actually ते इलेक्ट्रिसिटी जी आहे ते पास करत नाहीत, पास होऊ देत नाहीत विदिन देम बट शो द इलेक्ट्रिक इफेक्ट. तर जेव्हा अशा प्रकारचं जे मटेरियल आहे ते काय म्हटलं बघा इथे, when such substances are placed in an external field, their positive and negative charges get displaced in the opposite directions and the molecules develop a net dipole moment. सो जेव्हा अशा प्रकारचे सबस्टन्स जेव्हा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जेव्हा आपण ठेवतो तेव्हा काय होतं, तर देअर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस हे डिस्प्लेस होतात ऑपोजिट डिरेक्शनमध्ये. तर याचा अभ्यास आपण करणारच आहोत एक्सटर्नल फील्डमध्ये. तुर्तास हे पण लक्षात घ्या की नॉर्मल केसमध्ये सुद्धा, नॉर्मल स्टेटमध्ये सुद्धा नेट डायपोल मोमेंट या डायइलेक्ट्रिक्सच्या बाबतीत तयार होतो. आणि याचा अभ्यास आपण आजच्या याच्यामध्ये बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स याचा अभ्यास करणार आहोत. ओके, सो धिस कन्सेप्ट इज बेसिकली कॉल्ड ॲज पोलरायझेशन ऑफ द मटेरियल अँड सच मटेरियल्स आर कॉल्ड डायइलेक्ट्रिक. ओके, सो नेट डायपोल मोमेंट तुमच्या सिच्युएशनमध्ये काही वेळेला 0 येतो, काही वेळेला तो काहीतरी एक नंबर मिळेल तुम्हाला डेफिनेटली. आणि त्याच्यावरून आपण बायफर्केशन करणार आहोत इथे की एकाला आपण काय म्हणणार आहोत पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि एकाला म्हणणार आहोत नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. ओके, उत्तर बोलूया याच्या पुढच्या डिटेलिंगकडे. एक आपल्याला माहिती आहे ॲटमचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे बघा. इथे काय म्हणते, इन एव्हरी ॲटम देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. समजा आपण एक ॲटम कन्सिडर केला तर काय होतं, तर आपल्याला सेंटरला काय असणार आहे, तर पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतं. आणि बरोबर काय म्हटलंय बघा पुढे, देर आर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स सराउंडिंग इट. ओके, सो मध्ये काय असतं, न्यूक्लियस असतं ज्याच्यावरती चार्ज कुठला असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्याच्या भोवती फिरत असतात ज्यांच्यावरती कुठला चार्ज असतो, तर निगेटिव्ह चार्ज असतो. आणि पुढे त्यांनी काय म्हटलंय, द निगेटिव्ह चार्जेस फॉर्म अँड इलेक्ट्रॉन क्लाउड अराउंड द पॉझिटिव्ह चार्ज. सो आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते भरपूर असणार आहेत आणि त्याच्यामुळे एक इलेक्ट्रॉन क्लाउड तयार होते. बरोबर, तो जो पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे जे न्यूक्लियस आहे त्याच्या भोवती हे सगळे जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात, असे फिरत राहतात. एक प्रकारचा इलेक्ट्रॉन क्लाउड तिथे तयार होतो त्या पॉझिटिव्ह चार्जच्या भोवती. ओके, आता काय होईल, तर आपल्याकडे दोन प्रकारचे चार्जेस आले. बरोबर आहे, एक पॉझिटिव्ह चार्जचा एक रिजन आला आणि एक निगेटिव्ह चार्जचा रिजन आला. बरोबर आहे, ज्या वेळेला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या गोष्टींमध्ये आपण बोलतो त्यावेळेला. सो जर आपण असं कन्सिडर केलं की पॉझिटिव्ह चार्जचा रिजन वेगळा आहे आणि निगेटिव्ह चार्जचा रिजन वेगळा आहे, म्हणजे अर्थात त्या त्या केसमध्ये आपण नंतर ते क्लासिफाय करणारच आहोत. तर इथे काय म्हणता येईल बघा आपल्याला, दीज टू ऑपोजिटली चार्ज रिजन्स हॅव देअर ओन सेंटर ऑफ चार्ज. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये म्हटलंय व्हेअर द इफेक्टिव्ह चार्ज इज लोकेटेड. ओके, सो जे काही निगेटिव्हली चार्ज तुम्हाला इलेक्ट्रॉन दिसणार आहेत, जो काही निगेटिव्ह चार्ज असणार आहे त्या सगळ्यांचं एक कुठेतरी सेंटर असणार आहे डेफिनेटली. जसं की आपण सेंटर ऑफ मासची टर्म आपण बघितली की असा एखादा पॉईंट जिथे टोटल मास जे आहे ते काय होतं, कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं बॉडीचं, त्याला सेंटर ऑफ मास म्हणतो. तसं इथे काही वेळेला आपण सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट सुद्धा वापरतो कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी, बट अदरवाईज सेंटर ऑफ चार्ज असं आपण म्हणू शकतो की हे जे काही सगळं आहे तर हे
आपल्याला अर्थात कळलंय की न्यूक्लियस जर इथे एकच सिम्पली जर जे न्यूक्लियस आहे ते एकाच ठिकाणी तुम्हाला सगळे पॉझिटिव्ह चार्ज आहेत सो त्याचा एक सेंटर मिळेल, डेफिनेटली मिळणार आहे। तसंच काय होईल, जे इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती जे फिरत आहेत तिथे सुद्धा काय होईल, ते इफेक्टिव्हली तिथे एक कुठला तरी पुन्हा एक सेंटर ऑफ चार्ज आपल्याला डेफिनेटली मिळणार आहे। इथे काय म्हटलं बघा पुढे, द सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज इज द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स। ओके, सो सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज जो आपल्याला शोधून काढायचा तो काय म्हटलं, त्यांनी म्हटलंय इज द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स। सो ते जे काही चार्ज असणार आहे निगेटिव्हली चार्ज म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन्स असणार त्यांचा एक सेंटर असणार आहे डेफिनेटली, याचा मध्य, बरोबर आहे। आणि तसंच काय असणार आहे, एक पॉझिटिव्ह जो काही चार्ज आहे आपला म्हणजे न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज काय असतात तर प्रोटॉन्स असतात, पुढे म्हटलंय बघा आपण तिथे, अँड दॅट ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज इज द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस। सो न्यूक्लियसमध्ये काय असतात तर प्रोटॉन्स असतात आणि त्यांच्यावरती कसला चार्ज असतो तर पॉझिटिव्ह चार्ज असतो। ओके, सो ते जे काही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत त्यांचा एक सेंटर वेगळा असणार आहे आणि जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत जे निगेटिव्हली चार्ज आहेत त्यांचं एक सेंटर वेगळा असणार आहे, बरोबर आहे। हा फक्त कन्सेप्ट इथे लक्षात घेऊन ठेवा आणि याच बेसिसवरती आपण डायइलेक्ट्रिक्सचे दोन क्लासिफिकेशन बघणार आहोत, जे आपलं सुरुवातीला आपण टायटलमध्ये दिलं होतं ते, की डायइलेक्ट्रिक्सचे दोन प्रकार जे आहेत ते काय आहेत तर एक पोलर डायइलेक्ट्रिक आणि दुसरा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक। ओके, सो ते पहिलं लिहून टाकूया, डायइलेक्ट्रिक्स कॅन बी क्लासिफाईड ॲज पोलर डायइलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स। पोलर म्हणा किंवा पोलर म्हणा, काही म्हणा, पोलर डायइलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स। ओके, तर पहिल्यांदा बोलूया आपल्या पहिल्या कन्सेप्टकडे जे आहे पोलर डायइलेक्ट्रिक्स। ओके, डेफिनेशन दोघांमधली जर तुम्ही नीट जो फरक आहे बेसिकली तो समजावून घेऊया आणि मग फार काही अवघड जाणार नाही। बघा पोलर डायइलेक्ट्रिक्सची डेफिनेशन नीट बघा, याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये लिहिलेलं दिसते, ते जे रेडमध्ये मी दिले ते तुम्हाला कळण्यासाठी फक्त, ते समजा तुम्हाला असं वाटलं डेफिनेशनमध्ये वापरायचं असेल, ओके, सो जो कौस दिसतोय तुम्हाला लाल कौस, तो जर तुम्हाला वापरायचा असेल तर कौस टाकू नका। ओके, आणि कौसात अशासाठी दिले, नाही लिहिलात तरी काही हरकत नाही अशा अर्थाने मी ते लिहिलंय। लिहिणार असाल तर ब्रॅकेट शक्यतो टाकूच नका, टाकलात तरी काही हरकत नाही। ओके, आणि एक हायलाइट केलेलं डज नॉट कोइन्साइड। बघा डेफिनेशनमध्ये काय म्हटलंय बघा पोलर डायइलेक्ट्रिक्सच्या, अ मोलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस डज नॉट कोइन्साइड with the center of mass of negative charges is called polar molecule. ओके, आणि ते कशामुळे ते त्यांनी कौसात लिहिले, बिकॉज ऑफ असिमेट्रिक शेप ऑफ द मोलिक्युल्स। ओके, त्यांचा शेप वेगवेगळा असणार आहे, सो सिमेट्री नसणार आहे तिथे आणि त्याच्यामुळे हे सगळं घडणार आहे। तर आता जे आपण म्हटलं होतं, जे पॉझिटिव्ह चार्जचा जो काही सेंटर ऑफ मास असणार आहे त्याचा एक पॉईंट तुम्हाला मिळेल आणि निगेटिव्ह चार्जचा एक सेंटर ऑफ मास मिळेल। ओके, तर हे जर दोघंही एकमेकाला कोइन्साइड झाले नाहीत म्हणजे ते वेगवेगळे झाले तर इट इज कॉल्ड एज पोलर मोलिक्यूल। तुम्हाला फक्त ती डायग्राम दाखवतो, ऍक्च्युली डायग्राम म्हणण्यापेक्षा ही 3D डायग्राम आहे ऍक्च्युली, पुस्तकातली जी डायग्राम आहे ती तुम्हाला तुमच्या समोर नंतर मी आणतोच आहे। ओके, जी आता आपण बघितली होती, इथे बघा हा समजा इथे H2O दिसतोय, बरोबर आहे। आता इथे कंडिशन बघा की इथल्या केसमध्ये हे दोन Hचे दोन आयटम्स आहेत, बरोबर आहे, आणि हा सिंगल O आहे। मग या केसमध्ये काय होईल बघा, तर या दोघांवरती सेम चार्ज आहे, बरोबर आहे, आणि त्याच वेळेला मग सिच्युएशन काय होईल तर यांचा जो सेंटर ऑफ मास जो असेल, जर हे जर अंतर आपण बघितलं याचा सेंटर आणि ह्याचा सेंटर, बरोबर आहे, जर तुम्हाला हे डिफाईन करायचं असेल याचं सेंटर तर कुठे येईल सांगा, एक्झॅक्टली तर इथे कुठेतरी तो सेंटर येईल, बरोबर आहे, आणि इथे याचा सेंटर आला आणि इथल्या याचा सेंटर कुठे असणार आहे, याच्या बरोबर मध्यात असणार आहे, ओचा जो सेंटर असणार आहे तो, आणि मग हा याचा सेंटर इथे आला आणि याचा सेंटर इथे कुठेतरी आला, बरोबर आहे। सो याच्यामध्ये काय होईल तर काहीतरी तुम्हाला अंतर मिळेल, म्हणजे इथे जे काय म्हटलंय डज नॉट कोइन्साइड, हा पॉईंट आणि हा पॉईंट जर एकच असता, एकाच ठिकाणी जर आला असता तर त्याला आपण काय म्हटलं असतं, इट कोइन्साइड्स। ओके, सो इथे कोइन्साइड होत नाही, इथे याचा जो काही सेंटर ऑफ मास आहे तो इथे आलाय आणि याचा जो सेंटर ऑफ मास आहे तो इथे आलाय आणि त्याच्यामुळे काय होईल तर ते एक कोइन्साइड होत नाहीत, म्हणून त्याला पोलर मोलिक्यूल असं म्हणतात। ओके, थोडंसं जाऊन आणखीन तुम्हाला फक्त कळण्यासाठी मी इथे एक्सप्लेन काय करतोय बघा, ते त्याच्याकडे जरा नीट लक्ष द्या। इथे परिस्थिती जी मगाशी मी म्हटलं ना की जो डायपोल मोमेंटचा विषय आहे, तर त्या डायपोल मोमेंटमध्ये काय म्हटलं होतं मगाशी मी की P इज इक्वल टू, म्हणजे आता बार वगैरे ते आपण वेक्टर फॉर्म सोडून देऊया, P इज इक्वल टू Q इंटू 2L,
ओके, इथे परिस्थिती काय होईल की याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये जे काही अंतर तुम्हाला मिळणार आहे डेफिनेटली, तर काय होईल ते अंतर काहीतरी 12 एक्झिस्ट होईल आणि 12 एक्झिस्ट होतं. काय होतं, कारण ते कोइन्साइड न झाल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये काहीतरी सेपरेशन आहे आणि जेव्हा ते सेपरेशन असतं त्यावेळी तिथे 2 पोल तयार होतात. सो इट इज कॉल्ड ॲज पोलार मोलेक्युल. एकदम सिंपल आहे. आणि म्हणून इथे या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो तर पोलार मोलेक्युल. आणि मग या पुढच्या सिच्युएशनमध्ये आपण त्याच्यावरती काय करणार आहोत तर पोलार डायइलेक्ट्रिक बद्दल बोलणार आहोत. आणि अशा प्रकारचा जो डायइलेक्ट्रिक आहे त्याला आपण काय म्हणतो तर पोलार डायइलेक्ट्रिक असं म्हणतो. ओके, पुढे जाऊया थोडंसं. दे हॅव असिमेट्रिक शेप अँड परमनंट डायपोल मोमेंट्स ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁻30 कुलम इंटू मीटर. ओके, सो त्याचं जे फॉर्म्युला आहे किंवा त्याचं जे असं युनिट आहे तर आपण कालच बघितलं न्यूमेरिकल जेव्हा बघितलं तेव्हा कुलम इंटू मीटर या पद्धतीने. तर त्यात फार काही अवघड नाही. आणि तुम्हाला असं म्हटलं मी तसं दे हॅव असिमेट्रिक शेप आणि त्याच्यामुळे काय होतं परमनंट डायपोल मोमेंट आहे कारण की कोइन्साइड होत नाहीत आपण जे डेफिनेशनमध्ये जे जसं बघितलं त्या पद्धतीने. ओके, सो दे ॲक्ट ॲज ते कसे ॲक्ट होतात तर डेफिनेटली डायपोल म्हणून ॲक्ट होणार कारण 2 पोल्स तयार होतात, एक पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. ओके, सो तेही मेन्शन करून टाकूया. दे ॲक्ट ॲज अ टायनी इलेक्ट्रिक डायपोल्स असं म्हटलं, छोटासा इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो ॲज द चार्जेस आर सेपरेटेड बाय अ स्मॉल डिस्टन्स. ओके, सो स्मॉल डिस्टन्सने ते काहीतरी सेपरेट झालेले असतात आणि त्याला आपण मग काय म्हणतो तर डायपोल म्हणतो कारण 2 पोल असतात म्हणून त्याला डायपोल. सिंपल आहे ते. आणि त्याची जी एक्झाम्पल्स आहेत पुस्तकामध्ये दिलेली ती एक्झाम्पल्स बघा काय काय आहेत ती. समजा परीक्षेमध्ये जर विचारली तर HCl आहे, वॉटर आहे आणि मग मी तुम्हाला जे उदाहरण टाकलं ते वॉटरचं होतं. त्याच्यानंतर अल्कोहोल दिलंय बघा, NH3 दिलंय ETC. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं. शेप जो असणार आहे तो काय असणार आहे असिमेट्रिक शेप असणार आहे. ओके, पुस्तकामध्ये दिलेल्या ज्या डायग्राम आहे त्यातल्या 2 डायग्राम आहेत त्यातल्या डायग्राम तुमच्या समोर ठेवतोय बघा. इथे HCl पण दिसतंय आणि तुम्हाला हा H2O सुद्धा दिसतो. इथे त्यांनी तो डायपोल मोमेंट जो आहे तो दाखवलाय बघा. डेफिनेटली बघा याची डिरेक्शन जी असते ना ती निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह चार्जकडे असणार आहे. सो त्याच्यामुळे काय होईल की CL वरती डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह चार्ज याच्यावरती प्लस असणार आहे. ओके, सो जो डायपोल मोमेंटची डिरेक्शन आहे ती CL कडून काय असणार आहे Hच्या डिरेक्शनमध्ये. सो इथे या डिरेक्शनमध्ये दाखवलंय तुम्हाला, याला पॅरलल आहे हा बरोबर हा P, त्यामुळे ते त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. इथली परिस्थिती काय असणार आहे, इथे जो तुमचा आहे तो निगेटिव्ह असणारे चार्ज आणि इथला जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. इथे कुठेतरी सेंटर मिळेल डेफिनेटली या ठिकाणी आणि मग O पासून इथपर्यंत जो काय बरोबर आहे ना, तर अशा प्रकारे ती लाईन आपल्याला दाखवता येईल O पासून या Hच्या सेंटरपर्यंत. कारण Oचा सेंटर हा क्लिअर कट आहे कारण तो एकच आहे आणि यांचं सेंटर साधारण इथे कुठेतरी येतोय. असं जर परिस्थिती असेल तर ही जी लाईन आहे ॲक्च्युली याच्यातलं जे अंतर आहे 12 आहे बरोबर आहे. सो जी डिरेक्शन असणार आहे जी P बारची ओके डायपोल मोमेंटची ती या डिरेक्शनमध्ये असणार आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. तर याच्यानंतर आपण बघूया नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय. डेफिनेशन तुम्हाला लक्षात आली असेल की थोडंसंच फक्त आपल्याला बदल करायचा या ठिकाणी आणि तो बदल करून आपण डेफिनेशन लिहूया. बघा, अ मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ द पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड्स. ॲक्च्युली कोइन्साइड म्हणा इथे कारण पॉझिटिव्ह चार्जेस झाल्याच्या नंतर कोइन्साइड्स असं करू नका, एस नका लावू, फक्त कोइन्साइड म्हणा. ग्रामरचाच विषय आहे खरं तर, फिजिक्समध्ये एवढं ग्रामर घुसण्याची गरज नाही पण आपल्याकडून हे असे छोटेसे एरर्स राहता कामा नये तेवढ्यासाठीच. कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस आणि ब्रॅकेटमध्ये मगाशी जसं लिहिलं होतं तसं लिहिलंय, गरजेचं आहे असं काही नाही. बिकॉज ऑफ सिमेट्रिक शेप, मगाशी असिमेट्रिक शेप होतं ऑफ द मॉलिक्युल्स इज कॉल्ड अ नॉन पोलर मॉलिक्युल. इथे एक गोष्ट मला क्लिअर करावी लागेल ती अशी की वरचं जे हेडिंग आहे तुम्हाला दिसतं इथे काय म्हटलंय, इथे नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स असं म्हटलंय आणि इथे जी डेफिनेशन आहे जे दिसते तुम्हाला इथे नॉन पोलर मोलिक्यूल. ओके, सो नॉन पोलर मोलिक्यूल असं म्हटलं इथे बरोबर आहे. तर तुम्ही म्हणाल की इथं वरती लिहिले नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि इथे लिहिले नॉन पोलर मोलिक्यूल, तर ॲडिशन काय कराल इथे की हे जे काही मोलिक्युल्स आहेत यांना आपण काय म्हणतो नॉन पोलर मोलिक्युल्स. ओके, तर पुढे याच्या पुढे जाऊन एक लाईन तुम्ही असं म्हणू शकता, द डायइलेक्ट्रिक्स विच आर मेड अप ऑफ नॉन पोलर मोलिक्युल्स आर कॉल्ड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. ओके, सो नॉन पोलर मोलिक्युल्स पासून बनलेले जे डायइलेक्ट्रिक्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. आणि तसंच मगाच्या केसमध्ये आपण कसं म्हणू शकतो की पोलर मोलिक्युल्सच्या कॉम्बिनेशननी
बनलेले जे डायइलेक्ट्रिक्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार, पोलार डायइलेक्ट्रिक्स किंवा पोलर डायइलेक्ट्रिक्स. ओके, सो एक लाईन याच्या पुढे वाढली जाईल. पुस्तकामध्ये जे लिहिलेलं होतं ते या फॉर्मॅटमध्ये तसं मी तुमच्या समोर ठेवलं, पण कदाचित तुमच्या मनात हा प्रश्न डेफिनेटली येणार आहे की मग इथे डायइलेक्ट्रिक्स म्हटलं आणि इथे शेवटी मोलेक्युलची डेफिनेशन सांगितली, म्हणजे चुकलेलं नाहीये. तर या मग याच्या पुढे एक लाईन आपण अशी लिहू शकतो, बरोबर आहे. आणि आता मी तुम्हाला फक्त तो कन्सेप्ट क्लिअर करतो मुळात, की कोइन्साइड्स वगैरेचा जो काही भाग आहे ना, बरोबर. तर सिमेट्रिक शेप असल्यामुळे काय होतं बघा, इथे आपण CO2 ची केस दाखवतो मी तुम्हाला. इथे बघा, इथे काय होईल सांगा, की इथे याचा सेंटर कुठे येईल, बरोबर याच्या कुठेतरी मध्यात येईल, बरोबर आहे, Cच्या सेंटरला. आणि इथे या साईडला पण बरोबर जेवढ्या अंतरावर इकडे O आहे तिकडेच एवढ्याच अंतरावर इथे O आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला इथे तर नक्की कळेल इथे सिमेट्रिक शेप आहे म्हणतोय आपण, म्हणजे C पासून O चं सेंटर जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर इकडच्या या C पासून इकडच्या O चं सेंटर, बरोबर आहे. मग आपण जेव्हा हे फक्त पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करतोय आणि हे निगेटिव्ह चार्ज आहेत, बरोबर आहे, बरोबर आहे. मग या केसमध्ये याचा पॉझिटिव्ह चार्जचा जो सेंटर आहे, सेंटर ऑफ मास आपण जे काही म्हणतोय किंवा तुम्ही सेंटर ऑफ चार्ज म्हणा काही, तर तो कुठे येईल, इथे येईल, बरोबर. आणि या दोघांचा सेंटर कुठे येईल मग इफेक्टिव्हली, जसं मगाशी बघितलं होतं तसं बरोबर समान अंतरावर असल्यामुळे याचा सेंटर सुद्धा कुठे येईल, तिथेच येईल जिथे Cचा सेंटर होता. आणि म्हणून हे बघा इथे आपण म्हणतोय की इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस. आणि पुढे पण म्हटले त्यांनी बिकॉज ऑफ द सिमेट्रिक शेप ऑफ द मॉलिक्युल्स. ओके, सो सिमेट्रीमुळे काय होतंय की हे डेफिनेटली तुम्हाला कळलंय की या दोन्ही ज्या निगेटिव्ह चार्जेसचं सेंटर ते इथे आलं, बरोबर आहे, सेंटर ऑफ मास असं आपण इथे म्हटलंय शब्दात. सो हा पण पॉईंट तिथेच आला आणि या पॉझिटिव्ह चार्जचा जो काही सेंटर ऑफ मास आहे तो सुद्धा तिथेच आला आणि ते कोइन्साइड जर झाले तर त्याला आपण काय म्हणणार, नॉन पोलर मोलिक्यूल. ओके, सो हे जे मगाशी मी म्हटलं होतं तसं की जे नॉन पोलर मोलिक्युल्स आहेत त्याने बनलेला जो डायइलेक्ट्रिक आहे त्याला आपण काय म्हणतो, नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. ओके, सो तो विषय आता थोडासा बाजूला ठेवूया. आता मगाशी जे मी तुम्हाला एक्सप्लेन करताना जे सांगितलं होतं तसंच इथे काय होईल बघा. सो नेट डायपोल मोमेंटचा जर विचार केला आपण ना, तर निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, बरोबर आहे, हे अंतर जे आहे हे तुम्ही पकडलात तर या सिच्युएशन मध्ये इकडचा एक डायपोल मोमेंट असणार आहे, हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सो पी बारची जर डिरेक्शन जो मी काढली तर खरी म्हणजे कुठून येईल, इथपासून इथपर्यंत येईल. सो ही डिरेक्शन इकडून इकडे आहे आणि तेवढीच इकडून कुठे असणार आहे, इकडे असणार आहे, बरोबर आहे. सो इक्वल अँड ऑपोजिट आहेत, बरोबर. आणि मग इफेक्टिव्हली मग काय होईल, तर डेफिनेटली उत्तर किती येईल, नेट डायपोल मोमेंट किती येईल, 0 येईल. दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं तर मगाशी मी जे म्हटलं की P = Q × 2L अशा याच्यात जर तुम्ही घेतलात तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं की जर दोघांचे सेंटर जर इथेच कोइन्साइड होत असतील तर 2L एक्झिस्टच होत नाही खरं तर आपल्या भाषेत. वेगळ्या भाषेत जर सांगायचं झालं तर मग तुम्ही कुठल्याही भाषेत घ्या, कन्सेप्ट लक्षात काय घ्यायचं आपल्याला की इथे काय होतंय की या केसमध्ये जो नेट डायपोल मोमेंट आहे तो काय होतो, 0 होतोय, बरोबर आहे. तर हीच कन्सेप्ट फक्त दोन वेगवेगळ्या अँगलनं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे सुटेबल वाटेल ते तुम्ही घ्या, पण क्लिअर होऊ दे हा कन्सेप्ट इथे, कारण हा पुढे जाऊन आपल्याला वापरायचा आहे. परत याच्यात आणखीन बऱ्याच गोष्टी डिस्कस करायच्या आपल्याला आहेत. ओके, सो मला असं वाटतं की आता तुम्हाला कळलं असेल नॉन पोलर. आणि नॉन पोलर का, कारण आपण जेव्हा ते मगाशी बघितलं पोलर, कारण तिथे पोल क्रिएट झालं होतं ना, एक प्लस आणि मायनस, म्हणजे ते एक प्रकारचे पोल्सच आहेत ना, जसं आपण नॉर्थ साऊथ म्हणतो वेगवेगळे, बरोबर ना, तशा पद्धतीने ते पोल होतात. इथे पोल, दोन पोल तर तयारच होत नाही, हा डायपोल तर क्रिएटच होत नाहीये, बरोबर. सो इट इज कॉल्ड एज नॉन पोलर मोलिक्युल. आणि मग या सिच्युएशन मध्ये आपण त्याला डायइलेक्ट्रिकला आपण काय म्हणतोय, तर नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. ओके, सो याच्यानंतर थोडंसं याच्या प्रॉपर्टीजकडे किंवा आता जे मगाशी जसं त्या पोलर बद्दल बोललो तसं हे लिहून ठेवूया आपण, जेणेकरून याच्यावरती जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता येईल. दीज हॅव सिमेट्रिकल शेप्स अँड हॅव 0 डायपोल मोमेंट इन द नॉर्मल स्टेट. सिमेट्रिकल शेप आहे ते तुम्हाला त्या डायग्राम मध्ये दिसलं, आणि 0 डायपोल मोमेंट म्हणजे मी पण तुम्हाला तो सांगितला आत्ताच ऍक्च्युली, बरोबर आहे. आणि याचे जे उदाहरण आहेत, ज्याची एक्झाम्पल्स जी आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत. ते एक्झाम्पल पुस्तकातली जी आहे ती तुमच्या समोर ठेवलेत बघा. हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन, CO2, कार्बन डायऑक्साईड, बेन्झिन आणि मिथेन, आणि याच्यापेक्षाही अनेक उदाहरण आहेत. एक्झाम्पल गिवन मध्ये फक्त आपल्याला ही एवढीच दिलेली आहेत. ओके, सो पुस्तकामध्ये जे डायग्राम दिले आहेत दोन छोट्याशा,
त्या तुमच्या समोर ठेवतो, कारण परीक्षेमध्ये जर तुम्हाला ड्रॉ करायचे असतील तर या पद्धतीने काढू शकता. जो मी तुम्हाला आता जो CO2 दाखवला तो त्या पद्धतीने थोडंसं इकडे असं या वेगवेगळ्या याच्याने दाखवला आहे, बरोबर आहे. आता सिच्युएशन काय झाली तर इथे पण सेम कंडिशन झाली बघा, हे HH ओके हायड्रोजन, आणि याचा मग सेंटर कुठे येईल, इथे येईल. त्यामुळे जर नेट डायपोल मोमेंट म्हटला तर काय होईल, तर बरोबर काय होणार आहे, इथे पण 0 असणार आहे. इथल्या केसमध्ये मग अशा आपण बोललो त्या पद्धतीने नेट डायपोल मोमेंट किती असणार आहे, 0 असणार आहे. ओके, सो याचा सेंटर ऑफ मास जो आहे डेफिनेटली तो कुठे आहे, इथे आहे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज तर तुम्हाला दिसतच नाही. हायड्रोजनमध्ये निगेटिव्ह चार्ज आहे का, आहे बघा, विचार करा. आणि हे मी तुमच्यासाठी सोडतोय, कारण की जर तुम्हाला हे कन्सेप्च्युअली जर लक्षात घ्यायचं असेल तर तुम्हाला मगाशी मी जे सांगितलं त्या पद्धतीने की पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड असं म्हटलं तर इथे तर तुम्हाला असं दिसेल की अरे H2 जर आपण कन्सिडर केला तर निगेटिव्ह चार्ज कुठे आहे. तर याच्याबद्दलचं जे काय आहे ते तुम्ही शोधून काढा. अर्थात जर तुमच्या हे लक्षात नाही आलं असं जर मला दिसलं तर डेफिनेटली मी पुढच्या काही सेशनमध्ये याचा उल्लेख करणारच आहे. त्यामुळे तुर्तास हे निगेटिव्ह चार्ज कुठे गेला, असतो की नसतो, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आत्ता तुम्हाला कळलंय की पोलर मोलेक्युल म्हणजे काय आणि नॉन पोलर मोलेक्युल म्हणजे काय ते बेसिकली, आणि त्याच्यामुळे पोलर डायइलेक्ट्रिक म्हणजे काय आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक म्हणजे काय हे सुद्धा कळलं असेल. छोटंसं ॲनिमेशन दाखवतो म्हणजे आणखीन थोडंसा हा कन्सेप्ट क्लिअर होईल. खरं तर तुमच्या लक्षात आलं असेल खरं तर काय आहे, पण थोडंसं आणखीन एक मजा म्हणून गंमत म्हणून हे बघा, हे सिम्बॉलिक प्रेझेंटेशन आहे. इथे तुम्हाला जे दाखवायचं होतं मला की पोलरमध्ये काय होतं तर 2 पोल तयार होतात आणि मध्ये गॅप आहे बघा, याला पोलर म्हणतो आपण. इवन इलेक्ट्रिक फील्ड नसेल तरी किंवा असेल तरी ही कंडिशन आपल्याला अशी दिसते. हे सिम्बॉलिक प्रेझेंटेशन आहे फक्त तुम्हाला कळण्यासाठी. आणि हा डायपोल जो आहे तो यावेळेला काय असणार आहे, परमनंट डायपोल असतो या ठिकाणी. परिस्थिती जी वॉटर मोलेक्युलच्या मगाशी आपण बघितली त्या पद्धतीने H2O इथे बघा, या हा आपल्याला इथे O दिसतोय, याचं सेंटर कुठे असणार आहे, बरोबर एक्झॅक्टली सेंटर ऑफ मास आपल्या भाषेत इथे असणार आहे. आणि जर हे 2 Hचे आयटम जर तुम्ही घेतलेत तर बरोबर याचं सेंटर समजा इथे आला तर तुम्हाला डेफिनेटली लक्षात काय येईल, हा बघा इथे याचं सेंटर आणि याचं सेंटर, बरोबर आहे. सो प्लस आणि मायनस असे इथे या ठिकाणी तयार होतात. सो मायनस पासून इकडच्या प्लसकडे काय होणार, तर जो आपला नेट डायपोल मोमेंट जो आपण काय म्हणतोय तर डायपोल मोमेंटची जी डिरेक्शन आहे ती काय असेल, मग या ठिकाणी हे बघा, हे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्हकडे असणार आहे. ओके, सो हा एकदम सिंपल कन्सेप्ट आहे म्हणून आपण याला काय म्हणतो, डायपोल असं म्हणतो. इथे काय होतंय तर बरोबर आहे बघा, मायनस आणि प्लस जे आहेत ते काय होतात त्या केसमध्ये कोइन्साइड होतात, असं एक कन्सेप्च्युअली आपण तुम्हाला सांगतोय. एक्झाम्पलमध्ये बघा CO2 मगाशी मी म्हटलं होतं त्या पद्धतीने, इवन H2 ची जी केस आहे याच्यामध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचं दिसते सिच्युएशन की जिथे सेंटर ऑफ मास जो आहे बेसिकली तो बरोबर काय होतो, कोइन्साइड होतो. तर हे जर कळलं असेल तर आजच्या होमवर्ककडे वळूया आणि मग पुढे जेव्हा आपण जाऊ तेव्हा थोडंसं आणखीन त्याच्या डिटेलमध्ये जाणार आहोत की पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायइलेक्ट्रिक आपण बघणार आहोत, पण जेव्हा एक्सटर्नल फील्ड असणार अप्लाय केलेलं तेव्हा. आताची आपण जी केस बघितली याच्यामध्ये एक्सटर्नल फील्ड वगैरे काय अप्लाय केलेलं नव्हतं, हे नॉर्मल केसमध्ये आपण बघितलं. ओके, सो जेव्हा आपण एक्सटर्नली इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय करणार त्यावेळेला नॉन पोलरमध्ये काय कंडिशन होईल आणि पोलर डायइलेक्ट्रिकमध्ये काय कंडिशन होईल त्याचा अभ्यास आहे तो आपण पुढच्या सेशनमध्ये करूच. तत्पूर्वी आपल्याला काय बघावं लागेल तर आजचा होमवर्क. तर बघा आजचा होमवर्क काय आहे, डिस्टिंग्विश बिटवीन पोलर डायइलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. सिंपल आहे, आपल्याला 2 कॉलम करावे लागतील, पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्सचे. बघा इथे काय सांगतो मी, फिजिक्समध्ये फरकाच्या मुद्द्याला 2 गुण असतात आणि 2च मुद्दे लिहायचे लक्षात घ्या, बरोबर आहे. त्यामुळे 2 मुद्दे आपल्याला लिहायचे, फरकाचे लिहायचे हे पण पुन्हा लक्षात घ्या. काही मुलं काय करतात, दोन्हीकडे सेम आहेत पॉइंट्स तर ते लिहितात, ते फरकाचे मुद्दे असू शकतात का, तर नाही. त्यामुळे इकडची लाईन वेगळी असणार आहे पण त्याच मुद्द्याच्या संदर्भातली, आणि इकडची लाईन त्याच मुद्द्याच्या संदर्भातली, पण त्या दोघांमध्ये काहीतरी फरक दिसला पाहिजे, बरोबर आहे. काही लोक काय करतात की इकडची एक प्रॉपर्टी इकडे एक प्रॉपर्टी लिहितात, इकडे एक प्रॉपर्टी लिहितात, त्याचा दोघांशी एकमेकांशी काही संबंध नाही अशी परिस्थिती असते. तर तशी परिस्थिती नको आहे. इथे फॉर एक्झाम्पल आपण बघितली होती, बरोबर आहे. सो एक्झाम्पल गिवन जी होती आपली ती एक्झाम्पल्स आपण बघितली होती पण ती लिहायची नाहीत. ओके, आता मुद्द्यामध्ये एक्झाम्पल चालेल का सांगा, म्हणजे आपल्या विषयामध्ये म्हणतोय मी, मला दुसऱ्या विषयांचं मी बोलत नाहीये, फक्त त्यांच्याकडे चालतात आपल्याकडे चालत नाहीत. खरं तर हा फरकाचा मुद्दा नसतो,
बरोबर ना, की याचं उदाहरण हे आहे आणि याचं उदाहरण हे आहे, हा काय दोघांमधला फरक असू नाही शकत, बरोबर आहे. सो ते असता कामा नये. तर या गोष्टींची काळजी घ्या आणि जे काय आहेत ते तुमचे किमान दोन फरकाचे जे मुद्दे आहेत ते नोट डाऊन करा.